नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण कोथरूड या ठिकाणी पुण्यामध्ये 13 आणि 14 एप्रिल रोजी छत्रपती कलाकार क्रिकेट लीगचं आयोजन केलेलं आहे। आपल्याबरोबर सर्व मान्य प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत, जे क्रिकेट टीमला मदत करत आहेत। सर, आज या ठिकाणी क्रिकेट लीगचं आयोजन होत आहे कलाकार लोकांसाठी, काय सांगाल तुम्ही आजच्या प्रसंगी? ये बहुत अच्छा लगा मुझे, और इसमें एक चीज़ बहुत अच्छी लगी है कि मतलब हर 2 साल में ये करते हैं। जो अपने जो कलाकार हैं, जो पहले जो पीछे से भी हेल्प करते हैं उनको, मतलब स्क्रीन के पीछे से, और जितने भी और दूसरे कलाकार हैं उन सबको, तो इसमें बहुत अच्छा प्रोत्साहन मिलता है उनको, क्योंकि इससे एक टीम बिल्डिंग एक्टिविटी होती है जो इंडस्ट्री के लिए बहुत ज़्यादा ज़रूरी है, और जो मराठी इंडस्ट्री के लिए तो बहुत ही ज़्यादा ज़रूरी है। क्योंकि इसमें एक जो लोकल जो रहते हैं जो खिलाड़ी, और जो एक जो दूसरे जो लोकेशंस के भी सब खिलाड़ी रहते हैं, वो एक साथ खेलते हैं एक ही मंच पे। भले वो टीम अलग अलग रहती हैं, लेकिन उनको एक तरीके से जोड़ के रखता है ये पर्टिकुलर जो ऑर्गेनाइजेशन है। ठीक है, तो मुझे तो बहुत अच्छा लगा ये पूरा देख के, ऑर्गेनाइजेशन कैसे कर रहे हैं आप। तो अच्छा, जे क्रिकेट लीग होत असताना आजच्या युवकांसाठी काय सांगाल तुम्ही? इसमें पार्टिसिपेट लेना चाहिए उन्होंने, और अच्छे से खेलना चाहिए, और पार्टिसिपेशन उस लेवल पे होना चाहिए कि उनको कंपैशन रहे कि यहाँ खेलना है और जीतना है। क्योंकि अगर खेल है वो, तो फिर जीतने के लिए खेलना ज़रूरी है, तभी मनोरंजन होगा। आज क्रिकेट लीगचं आयोजन होत असताना तुमच्यासारखे जे लोक आहेत या क्रिकेट लीगला सहकार्य करत असतात, आपल्याला वाटतं की असे क्रिकेट जे खेळाडू आहेत, कलाकार खेळाडू, त्यांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूपच छान करतात ते, जे काही करतात ते सर आणि मॅडम। तर याच्यात फक्त मी बिवारो ट्रेडिंग कप FZ LLCचा ओनर सुजित सावंत, तर मी यांना थोडीशी जे काही माझ्याकडनं जमतं आहे तेवढे मी यांना मदत करतो। माझं नाव जयेश दळवी। आम्ही इकडे जे काही क्रिकेटमध्ये जे कोणी पार्टिसिपेट करतात आहेत ह्या मॅचेसमध्ये, त्यांना आम्ही आमच्या कंपनीतर्फे त्यांना प्रत्येकाला एक सर्टिफिकेशन देणार आहोत, जे त्यांना प्रोत्साहन करेल की ह्याच्यापुढे सुद्धा त्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि त्यांनी खेळलं पाहिजे। ह्या खेळामुळे सगळ्यांना एक मार्गदर्शन भेटतं, एक टीम स्पिरिट भेटते, आणि जे पडद्यामागचे कलाकार आहेत, ओके, त्यांना हा चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट झालेला आहे की ते त्यांचे कलाकौशल्य क्रिकेटच्या ग्राउंडवरती दाखवू शकतील आणि त्यातनं प्रेरणा घेऊ शकतील। स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून आज आपण कलाकार लोकांना प्रोत्साहन करण्यासाठी आज आपण काय सांगाल? क्रिकेट कसं आहे की क्रिकेट हे माझ्या मते अख्ख्या भारताचं एक जणू काही प्रेमच आहे। त्यामुळे क्रिकेटसाठी आम्ही सगळं करायला जेवढे आम्ही काही करू शकतो तेवढं आम्ही करतो, आणि आम्हाला स्वतःला पण खेळायला फार आवडतंच, त्यामुळे आम्ही त्यासाठी इन्व्हॉल्व होऊन स्वतःच्या इच्छेने सगळं करत असतो। पण नागरिकांसाठी काय सांगाल? नागरिकांसाठी म्हणजे हे एक मोठं एंटरटेनमेंट आहे, त्यामुळे आय थिंक इट्स नॉट ओनली अबाउट द प्लेयर्स, नुसतं प्लेयर्सबद्दल नाही आहे, पण नागरिकांसाठी एक चांगलं एंटरटेनमेंटचा सोर्स आहे, त्यामुळे त्यांना पण मजा येईल हीच आमची अपेक्षा, हीच आमची इच्छा। आपण बघतो सर, चित्रपटामध्ये किंवा मालिकेमध्ये कलाकार लोकांना फक्त ॲक्टिंग करताना आपण बघत असतो, पण आज आपण प्रत्यक्षात त्यांना खेळताना बघतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते एकतर क्रिकेट हा सगळ्यांनाच एक आवडतीचा गेम आहे, आणि तेही तेवढ्याच जोराने खेळतात, आम्ही त्यांच्याबरोबर तेवढ्याच जोराने खेळतो, आणि सगळी लोकं एकत्र येतात। सो एक चांगली टुर्नामेंट ही दरवर्षी होते, आणि याच्यापुढेही होत राहील। खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी काय सांगाल? जोशनी खेळा, प्रॅक्टिस करा भरपूर, टुर्नामेंटच्या आधी आहे 14 तारखेला टुर्नामेंट आहे, त्याच्या आधी भरपूर प्रॅक्टिस करा आणि चांगल्या जोशाने खेळा फक्त। दरवर्षीप्रमाणे 12 आणि 13 तारखेला जी आपली छत्रपती क्रिकेट लीग ऑर्गनाईज होती, आनंद आणि रेश्मा जे ऑर्गनाईज करतात हे सगळ्यात मोठं साधन आहे नेटवर्किंगसाठी। ते पुण्यातले सगळे चांगले कलाकार आहेत, जे चांगले आर्टिस्ट आहेत सगळे, त्यांच्यासाठी भेटण्यासाठी आणि नवीन काम मिळवण्यासाठी ही खूप चांगली संधी आहे। आणि प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात खूप चांगला आहे, पण त्यांना क्रिकेट खेळताना खूप कमी लोकांनी बघितले। मग हे जे आपलं प्लॅटफॉर्म आहे त्या तिकडं येऊन सगळे लोक खेळतात, भेटतात वगैरे, ते खूप महत्त्वाचं आहे। हे आयोजन म्हणजे नुसतं आयोजन नसून हे पुण्यातील सर्व कलाकार एकत्र येण्याचं एक साधन आहे। इथे येऊन सर्वांना, कुणाला मूवीसाठी, कुणाला प्रोड्युसर, कोण डायरेक्टर, कोण कास्टिंग डायरेक्टर, असे बरेच लोकांना त्यामध्ये संधी भेटते, आणि हे प्लॅटफॉर्म तयार केलं होतं खरंच म्हणजे चांगले, हे असं सर्वच जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं, आणि खरंच छान वाटतं। खरं तर मराठा चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार एकत्र येऊन गेले अनेक वर्ष लीग भरवली जाते। माझ्या माहितीप्रमाणे मी गेले 5-6 वर्षापासून या लीगशी जोडलेलो आहे। दरवर्षी आमची टीम असते आणि सगळे कलाकार एकत्र येतात। कलाकार एकत्र येऊन जे चांगल्या लेवलचे या क्षेत्रातले लोक आहेत ते पण इथं असतात, म्हणजे चांगले प्रोड्युसर, डायरेक्टर, त्याच्यानंतर वेगवेगळे कलाकार जे चित्रपटामध्ये काम करतात
आणि मग त्याच्यानंतर जे खालच्या लेवलचे इन द सेन्स एकदम तळात जे काम करायचे स्पॉट बॉयज असतात किंवा वेगवेगळं असं मेकअप आर्टिस्ट असतात ज्यांना कुठला प्लॅटफॉर्म नसतो, मग ते इथं त्या निमित्ताने स्पर्धेनिमित्ताने येतात आणि त्यांना मग त्यांच्या कामाच्या संधी त्याच्यातनं निर्माण होतात. ह्याच्यातनं अनेक खेळाडू पण घडवले जातात. त्यामुळं मी ह्या स्पर्धेला आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि अनेक पुढील वर्ष ही स्पर्धा चालू राहावं अशा यांना शुभेच्छा देतो. आजच्या युवा पिढीसाठी म्हणजे कसं आहे, कलाकारांना आता हे कलाकार क्रिकेट लीग आहे छत्रपतीची, ज्याचे संस्थापक आमचे मित्र सागर पाठक आहेत आणि आत्ता त्यांचं नियोजन रेश्मा मॅडम, आहान आणि आनंद कुंदूर हे आमचे मित्र आहेत तिघं पण. त्यांनी हे नियोजन हाती घेतलेलं आहे. एक उत्तम प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि नवीन पिढीसाठी म्हटलं तर कसं आहे, नवीन जे कलाकार आहेत त्यांना खेळण्यासाठी कधी वेळ मिळत नाही, त्यामुळं या स्पर्धेच्या निमित्तानं ते कमीत कमी फिट राहण्यासाठी त्यांना खूप मदत होईल आणि कमीत कमी ह्या स्पर्धेसाठी तरी ते खेळण्याचा सराव करतील. त्यासाठी ही स्पर्धा खूप योग्य टायमिंगला ते घेतात आणि दरवर्षी घेतात, त्यामुळं त्यांना या शुभेच्छा आहेत या स्पर्धेसाठी. नमस्कार, मी अमोल कागणे, फिल्म प्रोड्युसर आणि ॲक्टर. छत्रपती कलाकार क्रिकेट लीग तुम्ही बघत असाल, जवळपास आमचं हे आता 11वं वर्ष आहे. गेले 10 वर्ष मी या लीगसोबत असोसिएट आहे आणि मला वाटतं ऑलमोस्ट आत्तापर्यंत 7 ते 8 वेळेस मी लीग स्पॉन्सर केलेली आहे. पहिले 3 वेळेस सोडलं तर त्याच्यानंतर आत्ता लास्ट 6-7 वेळेस तर मी स्पॉन्सर केले. त्यामुळे माझं एक नातं या लीगसोबत खूप जास्त जवळचं आहे. इथे येणारे सगळे कलाकार असतील, दिग्दर्शक आहेत किंवा लाईटवाले, स्पॉट्सवाले, कॉस्ट्युमवाले, ॲक्ट्रेस आहेत, या सगळ्यांसोबत कुठं ना कुठं आम्ही वर्षभर कामं करत असतो. सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये किंवा सिरियल्समध्ये. तेच लोकांपासून आम्हाला एक थोडासा वर्षामधनं 1-2-3 दिवस वेळ मिळतो की आम्ही शूटिंग सोडून आमच्या खेळावरती फोकस ठेवतो, हेल्थवरती फोकस ठेवतो. त्यामुळे छत्रपती कलाकार क्रिकेट लीग ही खूप महत्त्वाची असं मला वाटतं. आपण एका टायमाला एका शूटिंगमध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन नाही काम करू शकत, पण ह्या लीगमध्ये जवळपास 250 ते 300 कलाकार काम करतात, खेळतात. सो त्याच्यामुळे आम्हाला हे जरा छान वाटतं, लाईक आमच्या फॅमिली गेट टुगेदर टाईप वाटतं लीग म्हणजे. There is a league being organized, Chhatrapati Kalakar Cricket League, which is for the Marathi stars from the industry, which is like I have seen it for the first time. So how do you feel on that? First of all, good evening everyone. My name is Anchor Mahesh Soni and it's been a very long journey with this name. I'll tell you, I mean Chhatrapati, Kalakar Cricket League is a very old brand, almost running from 10 to 11 years. But this time it's an amazing thing to see Amol Kangne Films as the presenter of the show and the organizer Rian Production and Anand Kundur Films. So these are the brands like those who are working into film industry from a very long time and they have made so many films, so many things they have done. All 365 days they work with the people, those who are into film industry, the backstage team. I mean, like the production team. They do so much of hard work to get one frame for the artist, and we really love them. So every time working, it's very tough. But giving them such a pleasant time. This kind of a thing really helps. Something apart from the work, they come into the entertainment, and these guys are doing really well. We being as an artist, I'm also working into this industry. I'm performing as an artist, anchor, almost from 13 years, and all the time we always look out for a place where we get entertained. So that's the opportunity always Chhatrapati, that Kalakar Cricket League comes with it, and it's really fun. Adding sports, adding good things to the life really help. आत्ता माझं हे जवळजवळ 8वं सीझन असेल छत्रपती कलाकार क्रिकेट लीगचं, आणि दरवेळेसच नवीन उत्साह आणि नवीन ताकद असते खेळायला आणि मजा येते. ट्रॉफी लॉन्च मस्त झालं आणि ट्रॉफी पण यावेळेस खूप सुंदर आहेत. जिंकण्यात आनंद होईल आम्हाला. आता यावेळेस क्रिकेटचे सामने होत आहेत. सर्व कलाकार उत्सुक असतात, त्याप्रमाणे आमच्याही टीममधील सर्व कलाकार खेळण्यासाठी उत्सुक आहेत. आमच्या जवळजवळ 3 टीम आहेत स्वतःच्या. विश्वजित प्रोडक्शन हे एक ॲग्रेसिव्ह टीम म्हणून सर्वांना परिचित आहे. AP लुक्झुरा हे दुबई, हे एक आमची दुबईला कंपनी, त्याच्या नावे कंपनीच्या नावे एक टीम इकडे आहे आणि के व्हॅलेंटिना या नावाने एक टीम आहे. अशा प्रकारे हे उत्कृष्ट सामने दरवर्षी सागर पाठक अरेंज करतात. यावर्षी रेश्मा पाटील, आनंद कुंदूर, सागर पाठक हे सर्व मंडळी त्याच जोशाने आणि त्याच उमेदीने सामने अरेंज करतील अशी अपेक्षा आहे आणि छान पद्धतीने आपण खेळू, एन्जॉय करू. सर, हे आमचं जवळपास 14वं पर्व आहे छत्रपती कलाकार क्रिकेट लीग खेळण्याचं. आणि हे लीगची स्थापना कशी झाली तर
जे आपले सगळे कलाकार आहेत या मराठी अभिनय क्षेत्रातले, तर त्यांना एक घेऊन कुठेतरी तो जो कामाचा ताण असतो, त्यानंतर बाकीच्या गोष्टींचा ताण असतो, म्हणजे असं नाही की फक्त कलाकारच, तर पडद्यामागचे कलाकार म्हणजे की कोरिओग्राफर असतील, आर्टवाले असतील, परत तुमचे DOP असतील, कॅमेरा क्रू असेल, हे सगळेच मिळून आम्ही खेळतो आणि खूप आनंदाचा आणि एक रिलॅक्सेशनचा एक मोड असतो तो. मी पकडू का तुम्ही? ही दरवर्षी स्पर्धा असते आणि दरवर्षी कलाकारांसाठी हा मस्त प्लॅटफॉर्म ह्या ऑर्गनायझरमार्फत दिला जातो. तर स्पर्धेचं एकच निमित्त असतं की सगळे कलाकार आम्ही कामात व्यस्त असतो, तर या निमित्ताने सगळे एकत्र येतो आणि या 2 दिवसात आम्ही खूप एन्जॉय करून हा क्रिकेटचा गेम खेळत असतो. छत्रपती कलाकार लीग गेल्या 10 वर्षापासून दरवर्षी सागर पाठक सर असतील किंवा सगळेच आयोजक असतील, हे एकदम उत्कृष्ट पद्धतीने जे टोर्नामेंट असतील एकदम उत्कृष्ट पद्धतीने भरवतात आणि सर्व आनंदाने खेळतात, सर्व एकजुटीने खेळतात, खूप आनंद. तर 13 आणि 14 आपली क्रिकेट लीग होती, छत्रपती कलाकार क्रिकेट लीग, आणि आम्ही सगळे मित्र खास या दिवसाची वाट बघत असतो. आणि सागर पाठक सरांमुळे आणि आमचे जे मित्र आहेत, सुरेश शिंदे, हे क्रिकेटर आहेत, नाही थोडे कलाकार पण आहेत, ते पण मेन प्रोफेशनल डान्स खूप छान करतात, असे खूप मित्र आम्हाला इथे भेटतो. खास आम्ही ह्या दिवसासाठी आम्ही खरं तर क्रिकेट खेळत असतो. तरी तुम्ही सगळ्यांनी क्रिकेट बघायला या अशी आम्ही विनंती करतो. आम्ही सगळे इथे एकत्र येऊन खेळतो दरवेळी क्रिकेट सीझनला, छत्रपती कलाकार क्रिकेट लीग. मजा येते आम्हाला सगळ्यांना, आम्ही एन्थुजियास्ट आहोत, वाट बघतोय 13-14ची. नमस्कार. 13 आणि 14ला छत्रपती कलाकार क्रिकेट लीग ही आयोजित केली आहे. तर वर्षातून एकदा असं काहीतरी आम्हाला एकत्र यायला भेटतं की फक्त या क्रिकेट लीगमुळे नवीन काय कोणाचे चित्रपट असेल, नवीन कोणाचं काय प्रमोशन असेल, ते फक्त इथंच बघायला भेटतं. तर ही कलाकार क्रिकेट लीग ही 13-14 आहे, तर तुम्ही बघायला नक्की या. थँक्यू. खूप वर्षांनी आम्ही आता, खूप नाही म्हणता येणार, बरोबर मी तिसरा सीझन आहे माझा. 12 वर्षातनं आता आम्ही प्रत्येक दरवर्षी आम्ही एकत्र भेटतो आणि एकत्र मिळून आम्ही खूप दंगा करणार आहोत. खरं तर संपूर्ण वर्षामध्ये एकच अशी टुर्नामेंट असते. या टुर्नामेंटमध्ये आमच्यासारख्या छोट्या मोठ्या आर्टिस्टना कामातून वेळ थोडासा काढून इथं खेळण्याची संधी मिळते. इथं जिंकण्या आणि हारण्यापेक्षा सर्वांना एकत्र येऊन जो एन्जॉय करायला मिळतो तो कोणत्याही ट्रॉफीपेक्षा खूप मोठा आहे. सो अशा टुर्नामेंट वर्षातून एकदा होत असतात आणि यंदाची टुर्नामेंट ही रेश्मा मॅम असेल किंवा त्यांची टीम असेल सगळी, तर त्यांच्या वतीने हे सगळं आयोजन केलं जातं आहे. सो ओव्हरऑल मजा येईल. 13 आणि 14 तारखेला ही टुर्नामेंट आहे. पुण्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्व लोकांनी यूट्यूब लाईव्ह पण असेलच, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी आर्टिस्ट लोकांना पाहण्यासाठी, जवळून पाहण्यासाठी सर्वांनी ही टुर्नामेंट पाहायला या. किरण कुमार एंटरटेनमेंट या टीममध्ये मी खेळत असतो. एक 12-13 वर्ष झाली मी सरांचा, किरण कुमार एंटरटेनमेंट या टीमचा मी रेग्युलर कॅप्टन आहे, रेग्युलर त्यांच्या टीममध्ये खेळतो आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा किरण सरांचं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर रेश्मा मॅडम, आहान सर, सागर सर, या सर्वांचं धन्यवाद की हे टुर्नामेंट ते 13 वर्ष सलग घेतात आहे, त्यामुळे त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि ह्या 2 दिवसाची, जे 2 दिवस आमची टुर्नामेंट होती वर्षात, या 2 दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. कारण 2 दिवस हे खूप म्हणजे मज्जा मस्ती एन्जॉय करण्यासारखे असतात आणि याचीच वाट आम्ही वर्षभर बघतो, आयुष्यभर बघतो आणि आयुष्यभर खेळत राहिली ही टुर्नामेंट. धन्यवाद. मी के स्टुडिओ, किरण कुमार स्टुडिओ या टीमचा आयकॉन आहे. नेहमीप्रमाणे आमच्या ज्या टीम असतात त्या टीमचे आमचे जे प्लेयर आहेत ते सर्वजण यावेळेस आयकॉन झालेत. त्यामुळं ह्यावेळेस जर नवीन प्लेयर घेऊन आम्हाला खेळायची संधी भेटली आणि असे घेऊन पुढं काहीतरी एक इतिहास रचायचा आहे. आमचे जे मित्र आहेत तेच आत्ता वैरी झालेत. त्या हिशोबाने आता प्रिपरेशन आणि प्लॅनिंग चालू आहे. तरी तुम्ही 13 आणि 14ला सर्वांनी नक्की यूट्यूब लाईव्ह बघावे. मी ओमकार मारुती कामटे, ओकेज फिल्मचा डिरेक्टर. माझ्या 2 टीम असतात प्रत्येक वर्षी आणि ह्या टीम यावेळेस प्रजिताबा माझ्या दुसऱ्या टीमचे ओनर आहेत आणि आयकॉन आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे ही लीग भरती वर्षातून 2दाच असतो हा दिवस आणि बरेच गेट टुगेदरसारखं होतं. 1 वर्षातून 2 दिवस हे गेट टुगेदर होतं. प्रॅक्टिस सेशन होता. प्रॅक्टिस सेशनमध्ये चांगली मजा करतात सगळे क्रिकेटर वगैरे, ॲक्टर ॲक्ट्रेस. तर 13-14 मॅचेस आहेत सेलिब्रिटी कलाकार लीग. तुम्ही पण बघा, नक्की बघा यूट्यूबला.